घरामध्ये लेकरं असले की पसारा होतोच आणि लेकरं असल्यावर तर खेळणी जिथे तिथे पडलेलीच असते. सगळीकडे अशी दरवाजे लावून जरी असले तरी घरामध्ये कचरा खूप सारा निघतच असतो. रोज जितकं आवरेल तेवढा पसारा होतोच आणि जितकं साफसफाई केली तितका तितका कचरा घरात येतच असतो सारखं. म्हणून तुम्ही रोज कितीही आवरा पण ते रोजच्या रोज परत आवरावंच लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये कामं करताना, घर आवरताना लेकरांची अशी लुडबुड होणार नाही असं तर कधी शक्यच नाही. मग म्हटलं हॉलमध्ये खूप सारा पसारा झाला होता. किट्टू आणि माऊच्या खेळण्या जिथे तिथे पडलेल्या होत्या. म्हटलं आज थोडं साफ करून घ्यावं. हे लेकरं कसं खातात तिथेच आणि सांडून पण तिथे जातात. रोजच्या रोज तर एवढं डीप क्लीन करणं होत नाही. म्हणून म्हटलं आज तेवढं डीप क्लीन वगैरे करून घ्यावं. तरी त्या दोघींची अशी मध्ये मध्ये चालूच होती, कारण की आज होता सॅटर्डे आणि माऊला असते सॅटर्डे संडे सुट्टी. मग त्याच्यामुळे माऊ पण आज घरीच होती. मग मस्त चाललाय दोघींचा धिंगाणा या कचऱ्यामध्ये खेळण्याचा. तेवढंच त्यांना चान्स भेटला ना कचऱ्यामध्ये खेळायला. मग नंतर मी माझं काम पटापट आवरून घेत होते. तर किट्टूचं काय, किट्टूला मध्ये मध्ये करायचंच असतं. काही मी नीट करते नाही करते ते पण तिला बघायचं असतं ना. मग नीट नाही केलं तर तिला करावं नाही लागणार का ते. मग त्यामुळे तिचं मध्ये चालूच असतं. अशी लुडबुड करतच राहते ती मध्ये. बाकी मग कामं वगैरे आवरून घेतले आणि मग नंतर स्वयंपाकाची वगैरे तयारी करून घेतली. कपडे वाळून घेतले. आज दिवसभरामध्ये खूप सारं काम झालं. हॉलमध्ये सगळा पसारा जो होता तो सगळा तर आवरूनच घेतला. पण म्हटलं किचनमधलं पण थोडाफार पसारा आवरायचा होता, तर मग तो पण आवरून घेतला. आणि आज मी माऊला एक छोटंसं काम दिलं होतं. म्हटलं आज झाडांना पाणी तू टाक. ती खुश झाली, पण पाणी टाकतं माझे 2 झाडं वाकडे करून दिले पोरीनी. मग म्हटलं नको आता जाऊ दे, काही होत नाही म्हटलं थोडीशी आहे. पण झाडांना वगैरे काही झालं नाही. मग तेवढीच तिने हेल्प केली माझी. आणि मग नंतर ती आणि किट्टू मस्त खेळत बसले होते आणि माझे कामं मी चालू होते. मग दुपारच्या टाईमला त्या झोपल्या ना की माझं थोडंफार कामं वगैरे एक्स्ट्राचे करून घेत असते मी. नंतर बाकी दिवसभर त्यांच्यामध्येच वेळ जातो, म्हणून दिवस कुठे जातो आहे कळतच नाही. मग मी तसं तर रविवारीच पसारा आवरायचा काढते, पण आज म्हटलं की टाईम होता तर आजच करून घेतलं मी. आणि त्याच्यासोबत कॉफी तर लागते म्हणा पसारा आवरायच्या वेळेस, कारण की कॉफीशिवाय मूड फ्रेश होत नाही आणि मग नंतर कामं होत नाही. मग नंतर सगळी कामं वगैरे केली आणि मग दोघींसोबत मस्त खेळले. आणि आज सुट्टी असल्यामुळे आज सगळ्या गोष्टी आम्ही लेट केल्या होत्या. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग कसा वाटला नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि मी आज जेवणामध्ये मेथीची भाजी, पोळी बनवली होती आणि संध्याकाळी त्यांचे मित्र आले होते आणि त्यांच्यासाठी चाय केला होता. बाय.